खासदार सुनील तटकरे यांचा प्रांत कार्यालयात आढावा. मुंबई गोवा महामार्गाबाबत नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा तालुक्यातील खारपाडा ते आमटे मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा आज शुक्रवार दिनांक 19/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार होता. पण पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावल्याने दौरा रद्द करण्यात आल्याने प्रांत कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर आदी उपस्थित होते. आज पेण प्रांत कार्यालयात झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी स्थानिकांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये तरणखोप, पेण शहर, रामवाडी, वाशीनाका, कांदळे, वडखळ, डोलवी गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामांमुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने गावकरी पुरते हैराण झालेले आहेत. यावेळी दिनेश पाटील यांनी तरणखोप मार्गावरील समस्या मांडल्या. तर पेण शहरातून राष्ट्रीय महामार्गावर जात असताना मोठ्या वाहनांना पुढे मागे करावे लागते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा प्रश्न पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी उपस्थित केला. तर रामवाडी येथील सर्व्हिस रोड संदर्भात माननीय नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी आपली समस्या मांडली. तर कांदळेपाडा येथील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने गावामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर मांडले. तर वडखळचे माननीय सरपंच योगेश पाटील यांनी जुन्या वडखळ रस्त्याबाबत कैफियत मांडली. तर डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी डोलवी बायपास रस्त्याच्या अंडरपासमध्ये पाणी साचण्याबाबत खासदारांचे लक्ष केंद्रित केले. या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अधिकारी वर्गांना जाब विचारला, परंतु दरवेळेच्या बैठकीप्रमाणे अधिकारी निरुत्तरीतच होते. तसेच शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत खारपाड्याच्या पुलापासून आमटेमपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर जाऊन समस्यांचे निराकरण करणे, तसेच या कामावर प्रांत अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणे असेही आदेश दिले. तसेच पुढे त्यांनी काही त्रुटी असल्यास अधिवेशनाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करून सोडवण्यात येतील असे सांगितले. महामुंबईसह विनायक पाटील, पेण. सुप्रीमच्या काळात झालेलं आहे. सुप्रीमच्या काळामध्ये जे काही कामं झालेली आहेत ती कामं आहेत. आत्ताचा कॉन्ट्रॅक्टर फक्त बॅलन्स वर्क करतो, त्याच्यामध्ये काहीच सुप्रीमची बाकी काय जबाबदारी नाही. असं कसं काय म्हणून त्यातल्या त्यात आम्ही हे पण सांगितलं होतं की आम्ही त्याला वन टाइम व्यवस्थित करून नंतर द्या ना तुम्ही, वन टाइम करून ते तरी करून द्या ना तुम्ही. मग माझे सरकार खासदार त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करेल की नाही, आता त्याने वन टाइम सुस्थितीत केलाय, आता तुम्ही हँडओव्हर करून घ्या म्हणून. असे बरेच ठिकाणी झाले. आय विल इंटरव्ह्यू, बट व्हेन ज्या वेळेला तुम्ही सुद्धा एखाद्या गोष्टीचं संयम आक्रोश काय आहे, ते का रागाने बोलले, ते का बोलले, ते शांतपणाने बोलताय. त्यांचा राग समजू शकतो मी, पण आपण पण थोडं जर एखादं पत्र मी करेन ना, पण तुम्ही पहिल्यांदा करून तर द्याल की ना. पहिल्यांदा मी प्रपोजल मी सांगतो त्यांना मीटिंग घ्यायला आणि करायला लावतो त्यांना. मी काय नाही म्हणतच नाही ते, पण तोपर्यंत तुमची जबाबदारी तुम्हाला नाकारता येऊ शकणार नाही ना. ते आता 300-400 विद्यार्थ्यांनी बडकाबांना पेडला येतात, त्यांना आता उलट फिरून यायचं. ते सगळे ट्रेलर तुमचे भरून येणार, काय कमी चर्चा झाणार, काय आपण काढणार. वन टाइम सर, आपला जो वडखळला आपण जो जुना रस्ता आहे तिथे आपण बायपास केला होता, आणि नंतर तो जो जुना रस्ता आहे तो आम्ही सेक्रेटरी PWD यांना पत्र दिलं होतं की आता याचं आम्ही मेंटेनन्स वगैरे काही करणार नाही, परंतु आमच्या स्टेटमध्ये काय राहणार असं आम्ही पत्र दिलं.